Hare
चरण सरोजम सान्द्र नीलांबुदाभं जगन्नीतपाणिमण्डलं वन्दनानं तरुण तुलसीमालां कंदरं कंदनेत्रं सदयधुलासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि श्री महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मणिन्दरे समागततिष्ठन्तं आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानन्दं विश्वं आनन्दे वल्लभं सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु वत्सरा पूर्णकीर्ति वसुदेव सुतं देवं कुसचारुर्मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः ध्येयं सदा परिभवग्नम् अभीष्टदोहं तीर्थास्पदं श्रीजयञ्जमुतं शरण्यं प्रत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरं तन्नमामि शनैश्वरं कानया रे जगजेठी देई भेटी एक वेळे काय मोकले वणी सावधानी वेळीये
येतवरी होता संग अंगे अंग लपवले काय मोकले म्हणी सावधानी वेळीले तुका म्हणे पहिले मागे एवढ्या वेळी अंतराला काय मोकले म्हणी सावधानी वेळीले महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय वराठी मूर्ती देऊचे सुप्रसिद्ध महासंत विश्ववंदनीय विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या श्री तुकोबरेश्वरामध्ये प्रस्तुत चार जणांच्या गवळी प्रबंधावर आपण थोडंसं 15 मिनिट फक्त चिंतन करणार आहोत. प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह त्याची आज सांगता होणार आहे ती म्हणजे काल्याच्या छोट्याशा प्रसंगामध्ये आपल्या सर्वांना भगवान श्री शनिदेवांचा प्रसाद नाही तर कृपा प्रसाद रूपाने प्राप्त होणार आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय मानव विषयामध्ये त्या महाविषयामध्ये पदार्पण करतात तेव्हा या बहुजन समाजास किंबहुना सर्व मानव समाजास आत्मोद्धाराचा मार्ग जेणेकरून याच जीवनामध्ये सुलभतेने सहजतेने कसा प्राप्त होईल हे परम उद्दिष्ट ठेवून सर्वसामान्य ग्रामीण भाषेमधून आपल्याकडे हजारो अभंगांची निर्मिती करणारा महादिव्य अशा प्रकारचा संत वाणी किंवा जगद्गुरु तुकोबरायांचा हा शब्दांच्या रूपाने असणारा मोठा दिव्य असा प्रसादच आपल्यासमोर अभंगाच्या गाथ्या रूपाने ठेवलेला पाहायला मिळतो. जगद्गुरु तुकोबरायांची अभंग संहिता किंवा अभंग गाथा ही स्वतः पाण्यावरती धरली आहे. आजही पुरुष जीवनात एक अभंग जरी आपण दररोज नित्य नेमाने जर आपण म्हणत असाल भजन करत असाल तर आपल्या दैनिक नित्यक्रमामध्ये जर असेल ठेवत असाल तर आपलं धन्य जीवन होईल यात शंकाच नाही. किंबहुना वारकरी संप्रदायामध्ये नित्य नेमामध्ये जी प्रस्थांजली वर्णन केली आहे तिच्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या या अभंग संहिता किंवा अभंग गाथ्याचाही विशेष अशा प्रकारचा त्यामध्ये नामोल्लेख आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग गाथा अभंग स्वरूप आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे न भंगा अभंग त्याला भंग नाही परंतु जीव तर भंग म्हणजे भंग नाम नाशवंत आहे कसं आहे तर आणि त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर जीव ब्रह्मैव एक तर जीवाला नाश आहे आणि त्याचा नाश व्हावाच लागतो हे आपलं अध्यात्मशास्त्र वेदांतशास्त्र सांगते. त्याही पलीकडे जर सांगायचं झालं तर भगवान 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योगामध्ये वर्णन करतात मयवंश माझा जर अंश आहे तर त्याचा नाश कसा संभवतो तर त्याचे कारण मांसा काही विचारसागर आदी इतर ग्रंथामधून स्पष्टपणे वर्णन केले आहे. तर जीवाचा जीवपणा जाऊन त्याला देवपणा प्राप्त व्हावा याच्यासाठी 184 योनीतून किंवा परिभ्रमणातून तेव्हा त्याला जर मुक्त व्हायचे असेल तर त्याला ही जीवदशा संपवावी लागेल. तो जीवच नव्हता तो कोण होता तर नारोबाराने आपण विचारू नारोबारा ज्ञानेश्वरी त्याचं प्रतिपादन करतात जो परमात्माची परी दुसरा तो परमात्मा दुसरा नाही. इथे द्वैत भाव मला वाटतं निर्माण होण्याची भीती आहे. परमात्माच आहे परंतु नारोबाराने पुढे त्याचं स्पष्टीकरण केलं आहे जया विसराचे देशी प्रसिद्धी गा जीवाची ज्याने भाषी केली देशी आगावाची नारोबारा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की जीवाला हा जीवपणा नव्हताच परंतु हा फक्त संकल्पाच्या काजे आपले आप वाढले केलेले कंठेवीची बनवणी आहे. संकल्प काय ठरला हा भगवंतांचा परब्रह्माचे तरी याचा अर्थ असा आहे की मग सारं विश्व निर्माण झाले आणि त्याच्यामध्ये असंख्य अगणित अशा प्रकारची जीवांची काय झाली तर उत्पत्ती झाली. जसं की या अनंत ब्रह्मांडामध्ये एकच सूर्य आहे परंतु घटाघटामध्ये त्याचं प्रतिबिंब काय होतं तर भिन्नपणे आणि बहुसंख्य पाहायला मिळतं. तसं परब्रह्म एकच आहे परंतु तो परमात्मा काय तर या जीवाच्या रूपाने या देहरूपी मंदिरामध्ये तो आज विराजमान आहे.
मग तो देह सर्वसामान्य इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधून जरी पाहता येणार इतक्या सूक्ष्म जरी शरीरात असणाऱ्या त्या जीवात्म्याकडे पाहिले तरी सुद्धा तो देवाचा अंश आहे. मग आता मला सांगा, सर्वात थोरला मोठा जीव जरी असेल नाही का, पण म्हणून ब्रह्मेशाना पुरवते वाढले नाही जीवाते नाव करायला सांगतात. जीवाचा उत्कर्ष जर झाला तर जीव नाही का कुठपर्यंत जाईल प्रयत्नवादाने. ब्रह्मदेव जरी मला वाटतं झाला तरी त्याला पुनरावृत्ती चुकत नाही. त्याचं वर्णन 8व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात नाही का, अब्रह्म भोरणार हा नाही का. तात्पर्य ब्रह्मदेवाला सुद्धा आयुष्य मर्यादा आहे असं आपल्याला विषयांच्या रूपात वेळ नाही. जर सांगायचं झालं तर मग हा जो जीव जो आहे ना, तर या जीवाला त्याचं मूळचं जे पद आहे ते प्राप्त होण्यासाठी मला वाटतं त्याच्याबद्दल 15व्या अध्यायामध्ये तर त्याचं वर्णन केलंय. पदम गच्छन्ते नामयम नाही का, पदम गच्छन्ते नामयम निर्माण होता जिथं संबोधोषा अध्यात्मनित्य विवृत्त कामा वगैरे अनेक ग्रंथांमध्ये या विधानाला पुष्टी दिली आहे. जीवाने आपला जीवपणा घालून देव व्हावं याचा अर्थ त्या मूळच्या स्वरूपाला प्राप्त व्हावं, आत्मस्वरूपाला नाही का, त्या सच्चिदानंद परमात्मा स्वरूपाला प्राप्त व्हावं. तेव्हा त्याला जन्मवरण चक्रातून सुटण्याची ठीक आहे शक्यता आहे. नाहीतर जेव्हा हे असेच पुढे चालायचंय नाही का, आज मनुष्य आहे पण अवघड आहे पुन्हा मनुष्य होईल म्हणून, तर नवे जन्म होईल पुन्हा हे भगवंताचं तर वचन आहे 9व्या अध्यायामध्ये. याचा अर्थ तर भगवान अर्जुनाला उपनिषदामध्ये वर्णन करतात की मी त्याला पुन्हा कधीच मनुष्य जन्म देत नाही, एकदाच देतो. जो एकदाच मिळतो त्याचं नाव मनुष्य जन्म आहे, पुन्हा कधीच मिळत नाही. नवे जन्म भवेत पुन्हा नाही का, मागवता हाची जन्म पावशी येतो न घडे सायासी कार्य अंधवशी जाणून यावं. तर जगद्गुरु तुकोबारायांचं वचन प्रसिद्ध आहे. तर हा मनुष्य जन्म पुन्हा कधी मिळणार नाही, जो एकदाच मिळाला आहे. आणि त्याचं कारण जर म्हणाल तर मग मला वाटतं जन्माचे कारण रामनाम पाठी वगैरे आपण नामदेव महाराजांचे वगैरे किंवा मला वाटतं जर आपलं जीवनाचं सार्थकत्व जर जीवाला जर या जीवनात जर संपादन करायचं असेल, लक्षच्या वयाची योनीतून मुक्तता हवी असेल आणि मला वाटतं तर त्याला आपलं मूळचं पद म्हणजे ते परब्रह्म सच्चिदानंद पद ते जर प्राप्त जर करून घ्या वाटत असेल तरी आता त्याचं मुमुक्षुत्व दडलेलं असतं नाही का. त्याला कोण म्हणतात तर असं वाटणं म्हणजे त्याला मुमुक्षु म्हणतात, असं वाटणं म्हणजे त्याचे मुमुक्षुत्व म्हणतात. त्याचा अर्थ असा आहे तर जीवाला वाटावं, हे जीवाला हे वाटावं की आपण या लक्ष 84 योनीतून संसार चक्रातून जन्ममरण चक्रातून कालचक्रातून कायमचं सुटावं. तसं जर पाहिलं ना तर जीवाचा मृत्यू हा जन्मोजन्मीचा शत्रू आहे. जीवाचा खरा परम शत्रू जर असेल तर त्याचं नाव काय, तो काळ आहे, मृत्यू आहे. आणि मृत्यू जर असेल तर तो काय आहे त्याचं कारण जर शोधले ना तर त्याचं कारण आहे जन्म आहे. जन्म आहे म्हणून काय आहे तर मृत्यू आहे. आणि मध्यंतरी भोगी यातना आहे, हे दुःख आहे, त्याला संसार दुःख म्हटले. मग जन्म शरीर कोणताही असो त्याचा त्याला कोणी ब्रह्मदेव सुद्धा अपवाद नाही व इंद्रचंद्राने सुद्धा अपवाद नाही, इंद्रा पडले वगैरे वगैरे. तर तात्पर्य आहे या असंख्य अगणित दुःखापासून जर सुटायचं झालं ना तर मला वाटतं त्याच्यासाठी एकच रामबाण उपाय आहे, पुन्हा जन्माला कधी नाही येणं. आता संप्रदायामध्ये अशी तर म्हण अशी प्रसिद्ध आहे किंवा जगद्गुरु तुकोबारायांचं संपूर्ण गाथा वर्णन केल्यानंतर मागणं ह्याची दान देगा देवा त्याचा नरगे मुक्ती नरगे घर नरगे संपदा संत संग घेईन जन्मांतरे हिची करावया खरे नाही. त्यांनी म्हणावं आपण नाही, आपण कालचक्रातून सुटावं. काळाच्या तोंडात जे वारंवार आपण जातो ना त्याच्यातून सुटण्याचा प्रयत्न म्हणजेच काय तर मोक्ष मिळवा, त्याला 4 पुरुषार्थ म्हणतात. नाथांनी सगळं भागवत सांगितलं आणि शेवटी चिरंजीव शेवटच्या पानावर आहे घरी गेल्यानंतर बघा तर त्याच्यामध्ये शेवटची ओवी आहे, साधा वया वैराग्य ज्ञान मनुष्य देही करावा प्रयत्न सांगे का जनार्दन अनेक प्रयत्न अनेक प्रयत्न असेना. पण मोक्ष मिळवणं याचा जीवाचा खरा पुरुषार्थ आहे. आणि मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, त्याला वैकुंठ केल्यास किंवा ते परब्रह्म सच्चिदानंद परमात्मा. आणि याच्यासाठी तर देवाची कृपा असावी लागते. तीच कृपा आपण आता प्रसादाच्या रूपाने आपण आता काय करणार आहोत, संपादन करणार आहोत. संतांनी दिलेला प्रसाद आणि देवाने दिलेला प्रसाद हीच त्यांची काय आहे तर आज कृपा आहे, कृपा प्रसाद आहे. ते जोड शब्द वापरला. मला वाटतं ते भगवंताची कृपा जर आपल्यावर जर होत असेल तर मग प्रसादे सर्व दुःखाना आणि जर शोक जायते प्रसन्न चेतसो याची बुद्धी ही पर्यवतिष्ठते.
भगवान 18व्या अध्यायामध्ये गीताशास्त्रामध्ये वर्णन करतात की भगवंताची कृपा झाली तर त्याला जन्म मरण नाही, त्याला सद्बुद्धी प्राप्त होते आणि तो साधनेच्या मागे लागतो. केवळ संसाराच्या नाही तर संसाराच्या मागे लागलेली माणसं भरोशाने नरकात जातात, नाही का? संसाराने कोणाला सोडलाय? जसं पाण्याला बुडून मारणे हा त्याचा काय आहे तर धर्म आहे. पाणी बुडून मारल्याशिवाय राहत नाही. तसं संसाराने दुःख दिल्याशिवाय कोणाला सोडलं नाही. इथे राम आले, कृष्ण आले, इथे अनेक आले, पण त्यांनी रडायला लावलं नाही का? रामाला सुद्धा काय व्हावं लागलं तरी ते रडावं लागलं. याचा अर्थ संसाराला आलं म्हणजे दुःख देणे हा संसाराचा काय आहे? धर्मच आहे. जसं पाण्याला बुडून मारणे हा धर्म आहे. मग पाण्यात तर पडला आहे, जसं आता जन्म मरणात चक्रात पडला आहे हा जीव, मग यातून वाचायचं कसं? तर त्याच्यासाठी शास्त्रकार वर्णन करतात किंवा संत या ज्ञानाला पुष्टी देतात की तर त्याच्यासाठी जसं पाण्यात जर बुडून मारायचं नसेल, दुर्दैवाने पडला आहे, तर त्याला पोहण्याचं ज्ञान आवश्यक आहे. ज्याला तरण्याचं ज्ञान आहे ना, त्याला बुडून मारण्याचा काय नाही तर धोका नाही. ज्या बुडवणाऱ्या असंख्य लोकांना बुडवणाऱ्या पाण्याने असंख्य लोकांना बुडवून मारले, त्या बुडवणाऱ्या पाण्याला ज्याला तरण्याचं ज्ञान आहे तो लाखा उक्या मारतो. काय करतो तर तू? किती लोकांना तू बुडवून मारलो म्हणून त्याला काय करतो तर मागे एक पाय लाथ मारतो, पुढे काय तर पुन्हा एक लाथ मारतो आणि पुन्हा मूर्ती उंचावर जाऊन आणखी पुन्हा उडी ठोकतो. याचा अर्थ याचं कारण आहे तो निर्भय आहे. कसा आहे तर तो निर्भय आहे, त्याला बुडून मारण्याचं भय नाही. याचा अर्थ हे का घडलं असं तर तरण्याचं ज्ञान त्याला मिळालं. तसं या संसार चक्रातून जर वाचायचं झालं तर त्याच्यासाठी तरुण जाण्याचं जर ज्ञान असेल ना तर त्यालाच अध्यात्म ज्ञान म्हणतात. त्याला संतांची वाणी, संत कृपा प्रसाद म्हणतात. विठाला तुम्ही देव मारा ना म्हणा, नाही का? आपण पाहिलं आहे ना, नाही का? जसं माग आता ते लिंबाचं झाड तोडले, तिथलं झाड आहे पण काय नव्हती तिथे म्हणायची, त्याला सावली नव्हती, नाही का? एक लहानशी काळी सुद्धा शनी देवाच्या अंगावर कधीच पडली नाही, नाही का? याचा अर्थ देव नाही असं नाही. तिथे अजून गेला तर तिथे दुसऱ्याच्या चपला उचलून बघा, पुन्हा तिथंच नेऊन ठेवावं लागते, नाही का? याचा अर्थ असा आहे अजूनही तिथे चोरी होत नाही अशी, नाही का, वदंती आहे. याचा अर्थ असा आहे देव नाही असं नाही, का घणा फुला दोईद पुढे वगैरे वगैरे नारवाड्यांच्या भाषेत सांगायचं झालं देव भरोशाने आहे, फक्त आपला भाव जागृत असला म्हणजे झालं, नाही का? जन्मांतरी शुद्ध नाही या चरण, या लागे चरण अंतरले. आपण अशुद्ध आणि घाणेरड्या आणि वाईट संस्कृतींनी बरबटल्यामुळे, आपले विचार घाणेरडे झाल्यामुळे, आचरण भ्रष्ट झाल्यामुळे या जन्मात काय पण अनेक जन्मात हेच केलंय मागं आणि आता सुद्धा आपलं तेच चाललंय. म्हणून तर आपल्याला देव आणि आपण याच्यामध्ये अंतर पडलं आहे. देव आणि आपल्यात अंतर पडण्याचं खरं कारण हे आहे, नाही का? आपल्याकडे काय नाही तर जन्मांतरी शुद्ध नाही या चरण, या लागे चरण अंतरले. ओढवले संचित येणे जन्मे पाहता. आता पंढरीनाथा कृपा करीत उभा आहे. मला वाटतं पांडुरंगाला श्री भगवंतांना प्रार्थना करतो. तात्पर्य आहे की देव भरोशाने आहे, परंतु आपल्याला त्याची कृपा मिळवण्यासाठी फक्त एवढा जन्म आहे आणि वेळ तर जाऊ द्यायचा नाही. आपल्याला मला वाटतं आता फक्त 10 मिनिटं राहिली असतील. याचा अर्थ असा आहे की आपल्याला 10 मिनिटांमध्ये तर सेवा संपवायची आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला गेल्या 7 दिवसापासून प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे ना, तर मला वाटतं त्याची आता सांगत आहे की काल्याच्या प्रसादाने होणार आहे. आणि प्रसादाचं महत्व सर्वसामान्य नाही, तर काल्याचा प्रसाद म्हणजे काही नाही तर तो कुठे बाजार तळावर कुठे मिळत नाही. विशेष हा जगद्गुरु तुकोबारायांनी ते आग्रहाने वर्णन केलं आहे. विशेष लाभ, नाही का? जगामध्ये अनेक लाभ आहेत पण विशेष लाभ वेगळेच आहेत, नाही का? काय म्हणतात त्याला? विशेष, ते विशेषण आहे.
विशेष लाभ कशाला म्हणतो? आपण हे घरी खातो पण विशेष नाही, नाही का? जन्मभर खाल्ले विशेष नाही, पण ते एक शीत जर मिळाला तरी ते काय झालं तर विशेष म्हणायचं. त्याला प्रसाद म्हणतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते, नाही का? जीवाच्या जीवनातील सर्व संकटांचा परिहार, नाही का, त्याचा नाश होण्याची शक्ती, नाही का, या कथनामध्ये आहे, नाही का? त्याला ईश्वर कृपा म्हणतो. ज्याला ईश्वराची कृपा, यम लब्ध्वाच्या परम लाभम मध्ये ना दिगंतता. भगवान अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, मी ज्याला मिळालो त्याला मिळवायचं काय शिल्लक राहिलं जगामध्ये, नाही का? यावान अर्थोदपाने सर्वत्र संपूर्ण होतं की तावान सर्वेश वेदेश ब्राह्मणस्य विजानता, नाही का? सारं जलमय झाल्यानंतर विहिरीच्या पाण्याला आणि त्या रानातल्या पिपातल्या पाण्याला विचारतो कोण? कारण काय झालंय, सगळीकडं जलमय झालंय, नाही का? तसं एकदा भगवंताची प्राप्ती जर जीवाला झाली तर त्याला पुन्हा मिळवण्याचं काही शिल्लक राहत नाही. पण मनुष्य जीवनात मिळवण्यासारखं जर काही असेल आणि जर विशेषत्वाने जर असेल तर त्याला देव म्हणतात आणि संत कृपा म्हणतात. असं सांगायचं झालं तर आपल्याला वेळ तर कमीच आहे, पण संत तर आपण होऊ शकत नाही. पण संतांचे दास नव्हे, त्यांचे दासांचे दास व्हायला काय हरकत आहे? ठीक आहे. मग करी त्यांचा संत दासांच्या दासांचा, ठीक आहे. एवढा जरी भाव असला पाहिजे, नम्रता असली पाहिजे, नाही का? तात्पर्य बरं, आपण संत होऊ शकत नाही त्याचं कारण आहे ते बघा ना. आपल्याकडे आता श्री महाराज आहेत, त्यांच्याकडे भक्ती ज्ञान वैराग्य आहे, पण आपल्याकडे काहीच घडू शकत नाही. बघ, वैराग्यवान किंवा मला वाटतं संन्यासी, महावैष्णव, ही काही शब्द कमी नाही ते. ब्रह्मदेव झाला तरी त्याला एकच दोन मिळाले. याचा अर्थ असा, असक्त बुद्धी ही सर्वत्र जित आत्मा विगत स्प्रहा नैष्कर्म शिक्षण परमाम, नाही का? याचा अर्थ भगवान अर्जुनाला गीताशास्त्रात वर्णन करतात की एवढ्या गोष्टी त्याच्याकडे असाव्या लागतात. आता आपण एवढ्या गोष्टी कधीच मिळवून संपादन करू शकत नाही, म्हणून आपण कधीच संत होऊ शकत नाही. आपल्याकडे काय आहे आता हे बघा ना, दया क्षमा शांती तेथे हे नुसतं आपण म्हणतो. आपल्याकडे काय दया आहे, काय शांती आहे आणि काय क्षमा आहे, आपल्याकडे सगळी उणीवच आहे, नाही का? म्हणून आपण जीव तो जीवच राहणार. फक्त आता यांच्या पायाला लागणं, त्यांच्या चरणात तुम्हाला वरती काय तर नतमस्तक होणं, मग देव आणि संत, हे मला वाटतं या दोन्हींच्या ठिकाणी जर आपण नम्र झालो ना तर हा शेवटचा जन्म म्हणायचा. कोणता जन्म? शेवटचा जन्म म्हणायचा. जन्मा नाही येणे आयुष्य केले, सद्गुरु जीवनात भेटले तर पुन्हा जन्मालाच येणार नाहीत असं करतात ते, नाही का? जन्मा नाही येणे सद्गुरु नायके कृपा. मग याचा अर्थ असा आहे की जर संत सद्गुरु रूपाने भेटले तर जीवनाचं सार्थक एवढं होतं की त्याचा जन्म मरणच नसतो, नाही का? म्हणून जीवनात गुरु असेल बरं का, नाही का? व्यवहारात आहे, पण आता मोक्ष प्रदान करणारे गुरु पाहिजेत, देव प्राप्त करून देणारे, भगवत प्राप्ती करून देणारे मला वाटतं सद्गुरु पाहिजेत. त्याचा अर्थ नाहीतर मग ते जीवन गुरासारखं आहे. कसं आहे तर ते गुरु म्हणजे कसं तर ग्रामीण शब्द आहे, चार पायाचे गुरु, नाही का? चार पायाचे गुरु म्हणजे जनावर म्हणायचं. म्हणून गुरु शिवाय जगणं म्हणजे शुद्ध जनावर. आपल्याला प्रसाद घ्यायचा झाला तर अगदी आता 5 मिनिटात आपण काय करणार आहोत तर सेवा संपवणार आहोत. मग भगवान श्री परमात्मा या जगामध्ये येतात म्हणजे काय तर अवतरती म्हणजे काय आहे तर मला वाटतं त्याचा तरती शब्द आला आहे. अव म्हणजे काय तर वरती, वरून खाली येतात आणि आल्यानंतर काय घडतं तर इथे आहेत त्याला तरुणोपाय होतो, म्हणून अवतरित शब्दाची योजना आहे. त्याचा शब्द तुक्ती म्हणतात व्याकरणी भाषेमध्ये. तरती हा शब्द काय तर तरण्याचं साधन हा निर्देश त्याचा आहे, साधन निर्देश आहे. मग तरुण जाण्याचा मनुष्याने विचार करावा की बोलून मारण्याचा विचार करावा, नाही का? मग तरुण जावं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी मला वाटतं हाच एक अंतिम आणि रामबाण उपाय आहे. देव आणि संत याच पदावरती काय व्हावं तर नम्र व्हावं, लीन व्हावं, नाही का? आणि आपण आपली काहीतरी साधना जीवनामध्ये काय करावी तर करावी. ही साधना केली की मला वाटतं तुमच्या जीवनातलं परम साध्य तुम्हाला काय आहे तर भरवशाने प्राप्त होणारच आहे. पण मनुष्याने जीवनात काय करावं तर अशी साधना करावी. आणि मला वाटतं जर जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती विचार जर केला किंवा आणखी काही मला वाटतं ग्रंथातून जर आपण काही आधार जर घेतला तर त्याचं वर्णन असं करता येईल की
मनुष्य जीवनात जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोपर्यंत तुम्हाला जन्म मरणातून कधीच मुक्ती मिळवू शकत नाही. आणि मला वाटतं तर त्याच्यासाठी तर हा सगळा अट्टहास आहे नाही का, त्याच्यासाठी तर हे सगळं आहे. आपण फार तर आता ज्याचा भरोसा नाही त्यातील दुःख मुक्ती आपण इच्छितो नाही का. क्षणाचं आयुष्य आहे आपण वर्णन करतो किंवा श्रवण करतो, परंतु हे जरी सत्य वास्तव सत्य जरी असेल तर त्याच्यासाठी आपण फक्त सुटकेचाच मार्ग काढतो, तो निवडतो, परंतु कायमस्वरूपी यातून मुक्त होण्याचा मार्ग कधीच विचारात घेत नाही. हे जीवाच्या दृष्टीने त्याचं दुर्दैव आहे. म्हणून हा अंतिम शेवटचा मनुष्य जन्म आहे ना, तर मला वाटतं त्याच्यामध्ये काय तर मनुष्याने आपला साधन मार्ग करावा, विचार करावा आणि त्या भगवंताला आळवावं, विनवावं नाही का. आणि मला वाटतं साधू संतांना शरण जावं नाही का. हाच काय तो फक्त रामबाण उपाय आहे. विठ्ठल आला नावा रूपा तुका म्हणे थोडा सुपर. तो परमात्मा एवढा सुलभ झाला आहे, नवे नवे संतांनी तो सुलभ केला आहे. त्याचा अर्थ असा अनिलाही रूपावळे करुणी कळे नाही का. कळ धरली या साधू संतांनी आणि निर्गुण निराकार परमतत्व आता सगुण साकार झाले नाही का. काय ते निर्गुण निराकार परम सत्य सगुण साकार झाले. आणि मला वाटतं न दिसणारा देव आता दिसायला लागला, न बोलणारा देव आता बोलू लागला, तो या रामकृष्णादी अवतारामध्ये नाही का. त्याचा अर्थ हे अवतार झाले आणि या अवतारामध्ये एक विशेष अवतार जन्माला तर तुका म्हणे मुकुटमणी शिरोमणी बळीयांचा, शिरोमणी बळीयांचा. याचा अर्थ सर्वात आपल्या माळेला जसे 108 मणी आहेत पण एक त्याला मुकुटमणी असतो ना, हे दोन्ही टोकं जिथं जोडली जातात त्याला काय म्हणतात, मुकुटमणी म्हणतात नाही. तसं कृष्ण अवतार हा काय आहे तर हा सगळ्या अवतारांचा काय आहे तर थोडक्यात सार म्हटलं जातं किंवा एक मुख्य अवतार आहे, परिपूर्णतम अवतार असा आहे, असा प्रकारचा आहे. आणि मग मला वाटतं त्याच्यामध्ये जी काही लीला केली आहे ते आपण वारंवार श्रवण करतो, पण ती करण्यासाठी देव अवताराला आले म्हणजे काय झाले तर आजच नाही का. आजच काय झाले समजा आपण जर असा जर विचार केला, श्रावण महिन्यातली जी आहे ना, श्रावण मासातली दुसरे ते मारीला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष नाही का, वसुनामती ती बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती, तोच म्हणजे तोच दिवस. आणि मला वाटतं ते काय तर भगवान श्रीहरी परमात्मा आता अवतार धारण करतात आणि ज्या वेळेला अवतार धारण केला ना त्यावेळेला ते असे 12 वर्षाचे प्रगट झाले म्हणतात नाही का. कारण तसं मी फक्त अवतार घेईन असं मला वाटतं वचन दिलं होतं, तर त्यावेळेला त्यांचं वचन पूर्तीसाठी मला वाटतं आणि तपासाठी तपपूर्तीसाठी मला वाटतं त्यांच्या तपाचे त्याला फल प्राप्त करून देण्यासाठी भगवान काय झाले तर प्रगट झाले. आणि त्यावेळेला यशोदाबाईंनी सांगितलं देवा तुम्हाला आता लहान भाऊ किती 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 लहान व्हावं लागेल तर आता नुकतेच जन्मलेलं बा. त्याचा त्यावेळेला देवाने सांगितलं तुम्ही आता काय करा तर नंदाच्या दोन्ही कन्या आणि चक्रपाणी माहीत आहे. वसुदेवजी गेले मार्ग दिला दिली वाटली म्हणे माये घरी वगैरे आणि तिथील रोहिणीची मुलगी उचलली परत आली. आणि मला वाटतं तिथे जे काही चरित्र घडले त्याचं वर्णन सर्वच ग्रंथकार करतात नाही. रामकृष्ण महिमा कोणत्या ग्रंथात नाही. जेथे ते सांगे रामनाम नाही का, जेथे ते सांगे असा एकही ग्रंथ नाही की जिथे रामाचं नाव नाही. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूंचं नाव नाही किंवा भगवान गोपाल कृष्णांचं नाव नाही. त्याचा अर्थ वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण कुठं नाही. सर्व अध्यात्म शास्त्र त्या जसं गाडीच्या चाकाभोवती काय त्या आकाभोवती चाक फिरतं ना, तसं एक आहे रामकृष्णांच्या या मला वाटतं चरित्राभोवती किंवा नामाभोवती त्यांच्या शक्ती सामर्थ्याभोवती मला वाटतं सारं अध्यात्मशास्त्र काय होते तर असं परिभ्रमण करत, असं त्याचा अर्थ, असं त्याचा अर्थ. म्हणून त्या भगवान श्रीहरीचं चरित्रच असं आहे. भगवान गोस्वामी शुकाचार्य वर्णन करतात हे तर देवदेवश्य विष्णू कर्माणि जन्मचक्री श्रद्धया श्रवणम यो मर्त्य सर्व पापही प्रमुच्यते. ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र नुसतं कानाने ऐकलं तरी त्याला पुनर्जन्म नाही.
म्हणून बाकीच्या कीर्तनात हे काल्याचं कीर्तन मला वाटतं देवाला इतकं आवडतं. तर याच्यामध्ये तुम्ही भागवत जर पाहिलं ना तर शेवटच्या मला टोपसंवार शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्याचं वर्णन करतात. भगवंताची चरित्र लीला जर ऐकली ना तर त्याला काही विशेष लाभ आहे. काही 1-2 मिनिटात सांगतो आणि आपली सेवा संपवतो. हे बघा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या यशोदाबाईंनी दाव्याने बांधले हे नुसतं एका शब्दाने जरी ऐकलं ना कानाने काल्याच्या कीर्तनात तर त्याची जन्म मरण यामध्ये जो जीव बांधला आहे ना तर तो त्यातून मुक्त होतो. नुसतं एवढं ऐकलं तरी एवढा लाभ नुसता कानाने ऐकण्यात आहे. म्हणून मनुष्याला वाट काही नसावं पण डोळे आणि काय असावे तर कान असावे आणि तिसरं काय असावं तर जगण्यासाठी नाक असावं. जगायचं आहे ना तर काय पाहिजे, जगायचं आहे ना काय पाहिजे. आणि मला वाटतं परमार्थ करायचा आहे ना तर मग डोळे नसतील तरी पाहिजे पण कान येत असायचे. आणि मला वाटतं शर्पणखेचं नाक आणि कानच का कापले तर त्याचं उत्तर याच्यात आहे. कुठाला भगवान श्री परमात्म्याला मोठे करावे लागेल. ते मोठे झाले आणि त्यावेळेला सगळ्या गोपाळांना हात दिले. ते म्हणाले या भरपूर राहिला आता मी तुम्हाला आजी देतो पोट ठीक आहे. तुम्हाला मी पोटभर खायला देणार आहे. आणि खरंच देवाकडे जरी गेलं ना नुसता देव मानला तरी देव पोटभर खायला देईल नाही का. देव नुसता काय केला तर तो भाजला तर नंतरचा प्रश्न आहे. नुसता मानला तरी देव नाहीतरी आज देतो तो कोण देतो. म्हणून तर तुकोबा त्याचे वर्णन करतात देता देवता. आणि कोणाला जर घमेंड असेल ना तर त्याने दिलंय आणि देव जर म्हणाला माझं चुकलं नाही का तर तो उद्याच काढून गेली. बरीच माणसं या जगामध्ये आपण फक्त अन्न पाणी खाऊनच जगतो पण काही माणसं भ्रमात जगतात. कशात जगतात ही माणसं, भ्रमात जगतात. स्वतः संपत्ती संतती ज्यांना भरपूर आहे ना ही माणसं कशी जगतात, खाऊन नाही जगत, भ्रमात जगतात. ते की आम्ही कुणीतरी जगात वेगळेच आहोत. मग असा भ्रम जेव्हा होतो ना मग तेव्हा भ्रम निराश होत नाही. आणि मग देता देवता आणि नेता देवता. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये एक रस होते नाही का, तो खिशात हात घातला होता आणि वेळी तोंडाला होते. नामदेव महाराजांना टाळी वाजवा पांडुरंगाच्या नावाने उभा ते भ्रमातच होते. आता सांगितलं तसं मला काय करायचं टाळी वाजवून तरी नाही का, त्याचा अर्थ असा आहे. मला काय करायचं भजन करून तरी त्याचा अर्थ असा आहे की त्यावेळेला खिशात हात घातला, मला वाटतं पिढी टाकून दिली आणि मला वाटतं दुसऱ्या खिशात हात घातला, दोन्ही हात गायब झाले आणि ह्याचे गेलेले हात कोणाला जोडले देवाने तर आमच्या गोरोबा काकाला जोडले. त्याचा अर्थ ह्याचे हात आणि जोडले कोणाला, गोरोबा काकांना जोडले. आज जर तुम्ही भ्रमात जगत असतील ना मला इतकी एकर आहे नाही का, मला इतकी मुलं आहेत, मी एवढा सत्ताधीश आहे, ते पद कधी जाईल नाही का हे सांगता येणार नाही. आता पुढे जाऊन सांगायला नको. याचा अर्थ असा आहे म्हणून भ्रमात कधी मनुष्याने राहू नये, तर नम्रतेने राहावं, लीन व्हावं आणि कुठेतरी देव मानावा. आणि मला वाटतं देवाला कर्मे इशू भजावा नाही का, कर्मे इशू भजावा. हा मला वाटतं शास्त्र संकेत आहे. जगायचंय ना चांगलं तर चांगली कर्म करून जगावं आणि या चांगली कर्म केल्यानेच ईश्वराची कृपा होते. मग ये पूजे रिजलेने आत्मराजे वैराग्यशी जिथे पसायला मग दया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया तुषाराने. आपण चांगली कर्म केली की तो देव त्याची पूजा नाही केली तरी चालेल पण तो देव प्रसन्न होतो. कारण तुमच्यापासून कोणाला पिढा होत नसेल तर नाहीतर काशीवार सगळं केलं आणि मला वाटतं दुसऱ्याला पिढाही चालूच आहे नाही की देवाला त्याचा संतोष वाटणार नाही. याचा अर्थ असा आहे की चांगलं वागणं हाच खरा परमार्थ आहे. थोडक्यात काय तर ज्याला शुद्ध आचरण म्हटलं जातं.
आणि यात सुद्धा आचरणाने थोडस जरी नामस्मरण केलं ना तरी सुद्धा देव बघा आपलाच आहे. देव कोणाचा आहे तर मग आपला